नमस्कार मंडळी, मी अक्षया क्राफ्ट राखी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला असं ऑर्गनायझर दाखवणार आहे की त्याच्यात तुम्ही पोतभर कपडे ठेवचाल असं ऑर्गनायझर दाखवणार आहे। इथं मी ठिकं घेतलेलं आहे कट करून। मी हे माप 19x15चं घेतलेलं आहे आणि तुम्हाला वरती माप पण टाकून दिलेले आहेत। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा। आणि तुम्ही कुठून बघत आहात ते पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। इथं मी जुनी साडी घेतलेली आहे, माझ्याकडे आहेरात आलेली साडी होती ती घेतलेली आहे आणि तिचा मी असा छान उपयोग केलेला आहे। इथं बघू शकता, इथं आपलं ठिकं कट करून घेतलेलं आहे, त्याला मी दोन्ही बाजूने कशा पद्धतीने कव्हर केलेली आहे साडी। या पद्धतीने तुम्ही साडी कव्हर करू शकता किंवा दोन आकाराचे कट करून घेऊन पीस एक खालीन एक वरती असं ठेवू शकता आणि ते शिलाई मारून घ्यायचे आहे। त्यानंतर आता मी एक आपल्याला अखंड पट्टी घ्यायची आहे। आपल्याला ऑर्गनायझर त्या चौकोनाच्या मापानुसार ती पट्टी कट करून घ्यायची आहे। इथं मी अखंड पट्टी घेतलेली आहे। मी जर नव्हती एवढी पट्टी पण एकाला एक ठिकं जोडून ती पट्टी तयार केलेली आहे, तर त्या मापानुसार कट करून घ्यायचं आहे। चौकोन जो आपल्या पहिला 19x15चा होता त्याचं माप आपल्याला मोजून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला जोडायला सोपं पडेल। आता इथं बघू शकता मी दोन्ही 19x15चा चौकोन घेतलेला होता, तर त्याला मी दोन्ही साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आडवी आणि उभी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला कापड ते फिक्स होईल आणि पुढची प्रोसेस करायला आपल्याला सोपं जाईल। आता इथं मी बघू शकता शिलाई मारून घेत आहे। अशा पद्धतीने तुम्ही शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून टाकायचा आहे आपल्याला आणि एकदम एकसारखं करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी दुसरी पट्टी आपण कट करून घेतलेली आहे ती घेतलेली आहे, तिला सुद्धा आपण उभी आणि आडवी पुढून मागून कापड लावून शिलाई मारून घ्यायची आहे। मी ज्या पद्धतीने मारलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही मारून घेऊ शकता। शिलाई मारून झाल्यानंतर मी कडेचा भाग एक्स्ट्राचा आहे तो कट करून घेतला आणि त्याच्यानंतर आता मी हे पूर्ण भाग आहे ते मी व्यवस्थित लावून बघत आहे। मी कशा पद्धतीने लावून बघितलं आहे बघा, त्याच पद्धतीने आपल्याला लावायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला त्या मापानुसार कट करायचं होतं आणि तसं मी कट करून घेतलेलं आहे आणि ते जॉईन करून घेतलेलं आहे। आता इथं आपल्याला त्या चौकोनाला पूर्ण ते जॉईन करायचं आहे, जो आयत आपण कट करून घेतलेला आहे तो। तर अशा पद्धतीने आपल्याला बाहेरची साईड आणि आतली साईड म्हणजे शिलाईची बाजू आणि बाहेरची बाजू हे चेक करून नीट व्यवस्थित घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला बाहेर जो भाग ठेवायचा आहे तो चांगला भाग असतो तो ठेवायचा आहे, तो लक्षात घेऊनच आपल्याला शिलाई मारायची आहे। आता इथं बघू शकता मी चारी बाजूनी शिलाई मारून घेतलेली आहे, जॉईन करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर एक्स्ट्राचा आहे तो भाग तो कट करून घेतला आणि त्याच्यानंतर मी कडेची शिलाई आहे ती मारून घेतली। अशा पद्धतीने आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचा आहे, चौकोनी बॉक्स, आणि तो बॉक्स मी सरळ करत आहे तुम्ही बघू शकता। आणि आपल्याला त्याच्या कडेने चारी बाजूनी उभी शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून तो चौकोन एकदम स्क्वेअर आहे तो व्यवस्थित बसेल अशी शिलाई मारून घ्यायची आहे। मी ज्या पद्धतीने मारत आहे त्या पद्धतीने तुम्ही मारून घेऊ शकता जेणेकरून तो स्क्वेअर व्यवस्थित दिसेल। चारही कोपऱ्यातनी शिलाई मारून झाल्यानंतर त्याच्यानंतर वरच्या साईडने मी गोट घेतलेला आहे, तो गोट घेतला। जर गरज असेल तरच गोट घ्यायचा आहे, नसली गरज तर शिलाई जर ओपन असेल तरच गोट घ्यायचा आहे आणि जर नसली ओपन तर नाही घेतला तरी चालतंय। आणि त्याच्यानंतर आपल्याला एक तेवढ्याच मापाचा आपण 19x15चा चौकोन कट करून घ्यायचा आहे आणि 2 इंच एक्स्ट्राचं जेणेकरून आपल्याला ते स्टिकर चिटकवायला बरं पडेल असं 2 इंच एक्स्ट्राचं माप कट करून घ्यायचं आहे। इथं बघू शकता मी
चौकोन कट केलेला होता त्याला मी ते लावून बघत आहे. आणि एक्स्ट्राचं माप आहे ते आपण एक घेतलेलं आहे. त्या बाजूला आपल्याला स्टिकर लावायचं आहे. ते बघू शकता अशा पद्धतीने स्टिकर लावायचं आहे. तर मी आता ते जोडून घेत आहे. जोडल्यानंतर अशा पद्धतीने दिसत आहे. आणि त्याच्यात मी तुम्ही बघू शकता कपडे किती बसत आहेत. भरपूर कपडे बसतात त्याच्यात. आणि हे ऑर्गनायझर खूप छान वाटतं कपडे ठेवल्यानंतर. तर तुम्हाला ऑर्गनायझर कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन. तोपर्यंत हसत राहा आणि नवीन काहीतरी करत राहा. चला बाय.